नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही कालच शचीला घरी आणलं. पूर्ण दिवस जो आहे तो झोपण्यामध्ये आणि घरच्या कामं आवरण्यामध्येच गेला. आणि आज सकाळी सकाळी उठल्यानंतर शचीलाही लवकरच जाग आली. तीही उठून टी व्ही वगैरे बघत होती, खेळत होते आणि माझं आणि आत्यांचं कामं वगैरे चालू होते. तर आत्याने लोणी वगैरे काढलं आणि शचीला लोणी आवडते म्हणून त्या तिच्याकडे देऊन गेल्या की बा तू खा, मी बाकी बघते. पण बाईने काय केलं, मी कपडे वगैरे धुत होती तर तिला भरवायला कोणीच नव्हतं. मग ती ना लोणी खायच्या ऐवजी तिला भूक नसेल तर पूर्ण जे लोणी आहे ते पूर्ण रूममध्ये, पूर्ण जे माझी बेडरूम आहे ना, पूर्ण बेडरूममध्ये लोणी जे आहे ते लावून दिलं. एक तर जे वॉल होती त्या म्हणजे भिंत होती त्या भिंतीला लावलं. मग एक कबर्ड वगैरे, बेडशीट, बेड सर्व ठिकाणी तिनं जेवढंही तिला लोणी दिलेलं होतं तेवढं सर्व लोणी इकडे तिकडे, सोबत हातालाही चोळून इकडे तिकडे हातही पुसून ठेवले. म्हणजे मुलांना काही करायचं सांगितलं की काम कमी तर करते बिचारे, पण जास्त वाढवून ठेवत असतात. तसं माझे कपडे वगैरे धुणे झाले आणि आत्ता आलेली मी इथं. बघता बरोबर जसं डोक्याला टेन्शन येतं, पण ओरडूनही काही कळत नाहीत ना, त्यांना ओरडूनही ते परत तसेच वागतात. त्यामुळे शांत राहिली आणि सर्वात आधी पुसून घेतलं. आधी कोरड्या कपड्याने पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये छान प्रकारे मीठ वगैरे टाकून आणलं आणि त्याने व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. सोबतच साबणाने वगैरे, कारण लोण्याचे जे डाग असतात ना ते लवकर निघत नाही. लोणी खूप चिकट असते, त्यामुळे पूर्ण जे लोणी आहे ते व्यवस्थित काढायसाठी आधी पहिले कोरड्या कपड्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर साबणाने वगैरे गरम पाण्याने व्यवस्थित सर्व काही क्लीन करून घेतलं. आताच मी मागे माझी बेडरूम पूर्णपणे व्यवस्थित डीप क्लीन केलेली होती, पण आज शचीने असं केलं ज्याने पूर्ण व्यवस्थित मला भिंती वगैरे सर्व पुन्हा एक वेळा क्लीन करावं लागलं. सर्व जे माझं कबर्ड आहे ते सर्व दोघी तिघी कबर्ड व्यवस्थित करावे लागले. विंडोज, बेडशीट वगैरे सर्व गोष्टी परत स्वच्छ आणि क्लीन कराव्या लागल्यात. माझी सर्व क्लिनिंग वगैरे करून झाली. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि आता शचीला औषध वगैरे दिली आणि तिला म्हटलं झोपून राहा बाळा, कारण औषध घेतल्यानंतर थोडा वेळ आराम केला की तिला थोडं बरं वाटेल. कारण असंही आता 2 दिवस झाले आम्ही दवाखान्यात होतो तर व्यवस्थित झोप झालेली नव्हती. कालही दिवसभर तिने माझ्या कामाच्या हिच्यामध्ये तिची व्यवस्थित झोप झाली नाही, म्हणून म्हटलं तिला झोप. मी तिच्या मागे लागलेली होती झोपण्यासाठी आणि तिचं सुरू होतं की नाही तू माझ्यासोबत झोप. पण आज पोळा आहे त्या कारणाने संध्याकाळी लवकर स्वयंपाक करायचा होता, म्हणून मला स्वयंपाक करायचा होता म्हणून मी तिला म्हटली बाळा तू झोपून राहा. आणि तिचं होतं नाही आई तू माझ्यासोबतच झोप, तू झोपशील तरच मी झोपेल, असं तिचं चालू होतं. शेवटी मुलांच्या समोर आईवडिलांना हार मानावीच लागते. काय बघू मी झोपू? आपण आतापर्यंत झोपलेलो होतो की पिल्लू? तू म्हटलं बोट काढून बोल. मी झोपू? बर. काय मी झोपते ना हो झोपते ना, थांब ना. बापरे बापरू मात्र बघू तुझं. बघ किती सर्दी झाली तुला. आता संध्याकाळ झाली, तर उठा पाणी प्याव. मग मी झोपू? आतापर्यंत आपण झोपलेलो होतो की बघ किती सर्दी झाली बाबूला. बापरे बाप, सर्दी झाली बाबूला. हो बाबू, किती वेळ तू झोपेल होतो आपण? झोपतो. खूप वेळ मी तिला घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही झोप येत नव्हती. शेवटी कसं तरी इकडून तिकडून समजावून तिला सांगितलं आणि आत्ता कुठं ती शांतपणे झोपलेली आहे. तर चला आता शची झोपली आणि मी लागते कामाला, कारण आत्याचीही तब्येत खराब आहे, त्याही झोपूनच आहेत. मग आता दोघीजणी झोपलेल्या आहेत, घरात पूर्णपणे शांतता आहे आणि माझ्या मागे खूप लगबग आहे, कारण 4 वाजून गेले होते. शचीला झोपवण्यातच 4 साडेचार वाजून गेले आणि माझा स्वयंपाक जो आहे, जे बैलांची पूजा वगैरे आहे ती सर्वच बाकी होतं. मग लगबगीने मी स्वयंपाकाला सुरुवात केली. सोबतच त्या दोघांकडे लक्षही ठेवायचं होतं, कारण आता तरी मोठे आहेत पण शची आता झोपमध्ये वसनावते वगैरे, त्यामुळे
भीती होती की ती बेडवरून पळून ना जाऊ, एक तर रडू ना, म्हणून तिच्याकडे लक्षही ठेवावं लागत होतं. किचनमधून माझ्या 10 ते 15 चक्र झाल्या असतील माझा स्वयंपाक होईपर्यंत, की उठली का बघायला मी तिला येत होती. लगबगीने सर्व स्वयंपाकाची घाई केली. असं वाटत होतं की कधी कधी हा स्वयंपाक संपवतो. आणि जेव्हा घाई असते ना तेव्हा मुद्दाम काही ना काही उशीर होत चालत असतो. जेवढं इतर वेळेस आपण लवकर काम करतो ना, तेवढंच घाई असते की लवकर काम होतच नाही. माझं तरी बाबतीत तसंच होत असतं. तर हे बघा, आता मी पटापट आधी पहिले कणिक भिजवून घेतली. त्यानंतर मसाला वगैरे काढून घेतला. कणिक भिजवल्यानंतर दिवे वगैरे जे पण पूजेचं सामान होतं ते सर्व बनवून घेतलं. आणि सर्वात आधी आता भाजी वगैरे बनवून घेतली. भाजीला फोडणी दिली आणि त्यानंतर म्हटलं तर चला तळणं काढूयात. कारण फक्त बैलांपुरतंच स्वयंपाक वगैरे करायचा होता, म्हणजेच नैवेद्यापुरतंच स्वयंपाक बनवायचा होता. बाकी स्वयंपाक सर्व आमच्या घरचे जेव्हा संध्याकाळी जेवण करतील तेव्हा करायचा होता. म्हणून आधी भात वगैरे आणि हे सर्व ज्या पूजेच्या गोष्टीसाठी लागणार आहे ते सर्व मी बनवून घेतलं. आणि घरी ज्वारी वगैरे नव्हती त्यामुळे ठुमरा बनवणं झाला नाही. म्हणून मी जो ठुमरा आहे तो भाताचाच बनवत असते. थोडासा भात घेतला, त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि याचाच मी ठुमरा बनवून बैलांची पूजा करत असते. चला तर आता माझा सर्व स्वयंपाक वगैरे आणि नैवेद्य वगैरे काढून झाला आहे. चला आता पूजेला सुरुवात करूयात. त्यासाठी जे बैल वगैरे आणि जे पिठोऱ्याचं पेज असतं ते सर्व मी काढून घेतलं. आणि आमच्या इथं देवघर थोडं वरती आहे, तर त्याच्या साईडला जो गॅप आहे त्या भिंतीलाच मी जो पिठोडा आहे तो लावत असते आणि तिथंच पाटावरती बैलांची पूजा वगैरे करत असते. तर चला आता पूजेची मांडणी करूयात. तर पिठोडा लावून घेतला, त्यानंतर पाटावरती कपडा वगैरे टाकून आता सर्वात आधी आपण दीपप्रज्वलनानेच जी आपली पूजेची सुरुवात आहे ती करत असतो. तर सर्वात आधी दिवा वगैरे लावून घेतला. त्यानंतर सर्वात आधी स्वतःला वगैरे कुंकू लावून घेतलं. आणि आत्ता जे बैल आहेत त्यांची पूजा करूयात. तर खाली आधी बैलांची मांडणी करून घेतली. त्यांच्यासमोर छान असं त्यांचं जेवायचं गव्हाण जे होतं ते वही ठेवली आणि त्यामध्ये ठुमरा वगैरे ठेवलेला होता. तर मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की ज्वारी नसल्याकारणाने मी भाताचाच ठुमरा बनवत असते. तर भातच त्यांच्या गव्हाणीमध्ये त्यांच्यासाठी जेवायला ठेवला आणि बाकी आता त्यांच्या पूजेला सुरुवात केली. तर सर्वात आधी पिठोड्याची पूजा करून घेतली, कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर बैलांना सर्व बैल जे होते त्यांना कुंकू वगैरे ठुमरा वगैरे लावून घेतला आणि जे फुलं वगैरे होते तेही वाहून घेतले. चला तर आता पूजा वगैरे करून झाली, आता आरती करूयात. तर आरती करायसाठी जे कणकेचे दिवे होते ते मी बनवलेले होते. तर सर्वात आधी ते दिवे पेटवून घेतले. दिवे पेटवून झाल्यानंतर आपण जे पिठोरी पटचे पेज लावलं होतं ते पिठोरी पटची पूजा केली, त्यांची आरती केली. आणि त्यामध्ये कसं असते की बहीण भावाची पूजा करत असते. तर भाऊ येत असतो, भाऊची पूजा करून भावाच्या पाठीवर आपण काकडी फोडत असतो. तर आपण जे आपली काकडी येते बाजारामध्ये ते काकडी किंवा घरी पुरण भरलेली कणकेची जी काकडी असते ती काकडी आपल्याला फोडायची असते. तर आपण भावाच्या पाठीवर फोडू शकतात किंवा आता भाऊ नसला तर आपण पिठोड्याचीच पूजा करायची आणि त्यावरतीच हे काकडी जी आहे ती फोडायची असते. तर हे जे आपण जेव्हा ओवाळतो वगैरे तेव्हा एक म्हण असते की काय पुंजता बाई पिठोळा, काय पुंजता बाई पिठोळा असं म्हणत असतात. जर आपण भावाला ओवाळत असतो तर भाऊ आपल्या म्हणजे बहिणीला विचारत असतो की काय पुंजता बाई तुम्ही, म्हणजे बाई तू कशाचं पूजन करत आहे. तर मग बहीण सांगत असते की मी पिठोड्याचं पूजन करत आहे. अशी पिठोरी पट पूजनाची प्रथा आहे. चला तर आता माझं सर्व जे पूजन वगैरे आहे ते करून झालं. त्यानंतर सर्व जे भांडे वगैरे होते ते आपण बघू शकतात किती सारे भांडे पडलेले आहेत. तर सर्वात आधी स्वयंपाक करून घेतला पूर्ण आणि हे सर्व जे भांडे आहेत ते आवरून घेतले. नंतर गॅस वगैरे तेही स्वच्छ करून घेतलं. सर्वजण आता जे पुरुष मंडळी तर आमच्या घरची तेही आलेले आहेत, त्यांचेही जेवणं खावणं झालेत. सर्व आवरून वगैरे मी म्हटलं तर चला झोपायला जाते. तर तेच सचीची तब्येत खराब झाली आणि तिला उलट्या वगैरे झाल्यात. तर त्याचे कपडे वगैरे परत पडले तर ते तेवढ्याच रात्री मी आधी स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतले. आणि आता आपण बघू शकतात की रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत तेव्हा कुठं आता माझे सर्व कामं झालेत. आणि बघा रूममध्ये अजूनही पसारा पडलेलाच आहे, कारण शचीने उलटी केल्या कारणाने जे बेडशीट वगैरे आणि ब्लँकेट सोबतच गादीच्या कव्हर वगैरे सहित सर्व मी धुवायला नेलं होतं. तर हे जे शची आणि शचीचे बाबा आहेत ते गादीवर तसेच झोपले, पण त्यांनी ना दुसरी कव्हर लावली ना बेडशीट घेतलं. तर कायच करावं माणसांचं काही कळतच नाही. केव्हा ना खूपच समजूतदारपणे वागतात आणि केव्हा असे वागतात की हसायलाही येतं आणि रागही येतो.
तर चला आता शची आणि शचीचे बाबा तर झोपी गेले, पण माझं अजून काही झोपायचं निश्चित होत नाही आहे, कारण सकाळपासून केसांना कंगवाही लावलेला नव्हता आणि केस मग नाही विसरले ना की खूपच गुंता होते आणि खूपच केस तुटत असतात. आणि माझी केस तर आधीच करली आहे, त्यामुळे त्यामध्ये खूपच गुंता होत असते. म्हणून आता मी रात्री थोडंसं तेल म्हटलं झोपायच्या आधी लावून घेते. थोडंसं तेल लावून घेतलं, छान प्रकारे वेणी घालून घेतली आणि चला म्हटलं आता झोपते. बाय बाय केलं, पण ना कुठं झोप येणार आहे. शचीला जवळ घेतलं आणि झोपायला लागली. तोच बघितलं की तिच्या अंगाला भयंकर असा ताप चढलेला होता. मग काय तेवढ्याच रात्री परत पाणी आणलं, थंडगार पाण्यामध्ये छान पट्ट्या वगैरे ठेवल्या आणि शचीला पट्ट्या वगैरे ठेवून तिचा ताप थोडा उतरवण्याचा प्रयत्न केला. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.